मुक्तीची प्रार्थना. प्रभू येशूच्या नावाने, प्रभू येशूच्या मौल्यवान रक्ताच्या सामर्थ्याने, प्रभू येशूच्या व्यथा, मृत्यू आणि पुनरुत्थान याच्या सामर्थ्याने, पवित्र त्रैक्याच्या शक्तीने जे माझ्यात आहे आणि जो पुनरुत्थान होऊन पित्याच्या उजव्या बाजूला बसला आहे, पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या पवित्र नावाने येशूने मला दिलेल्या अधिकार आणि त्याच्या मौल्यवान शब्दाच्या सामर्थ्याचा वापर करून मी बांधतो दुष्ट आत्म्यांना आणि त्याच्या सगळ्या शक्तींना जे माझ्यात आहे. मी आदेश देतो, तू माझ्यातून निघून जा आणि प्रभू येशूकडे शरण जा आणि कधी माझ्याकडे परत येऊ नको. प्रभू येशू, तुला सैताना आणि तुझ्या सर्व दुष्ट आत्म्यांना पायाखाली चिरडून अथंग खड्ड्यात टाकू दे, कारण मी आहे पुत्र आबा पित्याच्या, मी आहे प्रभू येशूचा शरीर, मी आहे पवित्र आत्माचा मंदिर. मला बोलवलं गेलं आहे पुनरुत्थानासाठी. मला प्रभू येशूच्या मौल्यवान रक्ताने विकत घेतला आहे आणि मी प्रभू येशूची महिमा केली पाहिजे माझ्या शरीरात. म्हणून तुला कोणताही अधिकार नाही माझ्यावर, माझ्या कुटुंबावर, माझ्या घरबारावर. मी आणि माझा घरबार देवाची सेवा करीन. योशुआ 24:15. मी माझ्या पूर्वजांच्या, आई वडिलांच्या आणि नातेवाईकांच्या सर्व पापांसाठी परमेश्वराची क्षमा मागतो. मी समर्पित करतो प्रभू येशूच्या क्रूसाकडे. मी माफी मागतो सगळ्या माझ्या पापांची आणि दृढ निश्चय करतो सगळ्यांना माफ करण्यासाठी ज्याने मला दुखवले आहे. प्रभू येशूच्या मौल्यवान रक्त माझ्या सर्व पापापासून शोध कर आणि न क्षमा करणाऱ्या भावना, शाप आणि पापांच्या बंधनातून मुक्त कर. मी आदेश देतो त्या आत्म्यांना जे स्वार्थी, हट्टी, आत्मगौरव, नकार, अवांछित माझ्यातून निघून जा आणि कधी माझ्याकडे परत येऊ नको. मी आदेश देतो त्या आत्म्यांना जे राग, कटुता, द्वेष, क्षम्य, बदला आणि खून माझ्यातून निघून जा आणि माझ्यात कधीच परत येऊ नको. मी आदेश देतो त्या आत्म्यांना जे चिंता, काळजी, ताण, निराशा, लाज, भंग, आत्महत्याची प्रवृत्ती माझ्यातून निघून जा आणि माझ्यात कधीच परत येऊ नकोस. मी आदेश देतो त्या आत्म्यांना जे भीती, धक्का, कमीपणा, चिंताग्रस्तपणा माझ्यातून बाहेर निघून जा आणि माझ्याकडे कधीच परत येऊ नकोस. मी आदेश देतो त्या आत्म्यांना जे वासना, हस्तमेतून समेले निघता, व्यभिचार, अविवाहित बाई पुरुष बरोबर व्यभिचार, बलात्कार, वेश्या व्यवसाय, लग्ना अगोदर व्यभिचार, फूस लावणे माझ्यातून बाहेर निघून जा आणि
कधीच माझ्याकडे परत येऊ नकोस. मी आदेश देतो त्या आत्म्यांना जे वासना आणतात माझ्या विचारात, शब्दात, वृत्ती, डोळ्यात, कान, नाक, जीभ, माझ्या स्पर्श, भावना, हात, पाय आणि लैंगिक अवयव माझ्यातून बाहेर निघून जा आणि माझ्यात परत कधी येऊ नको. मी आदेश देतो त्या आत्म्यांना जे सांसारिकता, पेच व्यसन, दारूचे व्यसन, धूम्रपान, तंबाखू, ड्रग्स, खेळ, संगीत, व्हिडिओ, इंटरनेट, मोबाईल फोन माझ्यातून निघून जा आणि माझ्यात कधीच परत येऊ नको. मी आदेश देतो त्या आत्म्यांना जे आम्हाला दुसऱ्यांकडे जोड लावते व वस्तूंकडे माझ्यातून बाहेर निघून जा आणि माझ्याकडे परत कधी येऊ नको. मी आदेश देतो त्या आत्म्यांना जे नावासाठी तळमळ, कीर्ती, शक्ती, स्थिती, संपत्ती माझ्यातून निघण्यासाठी आणि माझ्याकडे परत कधी येऊ नको. मी आदेश देतो त्या आत्म्यांना जे आलस, खादाड, गर्व, बडाई मारणे, उद्धटपणा, मत्सर, व्यर्थ महिमा, तुलना, पक्षपात माझ्यातून निघून जा आणि माझ्यात परत कधी येऊ नकोस. मी आदेश देतो त्या आत्म्यांना जे सैतानाची पूजा, जादूटोणा, चेटूक, काली जादू, अंधश्रद्धा, मेल्यांबरोबर संवाद साधून भविष्यवाणी जाणणे, जादूच्या गुप्त वस्तू जमिनीत पुरणे आणि सर्व वाईट संगती माझ्यातून निघून जा आणि कधी माझ्याकडे परत येऊ नकोस. मी आदेश देतो त्या आत्म्यांना जे इतरांचा न्याय करतात, दोषी ठरवतात, अश्लील चर्चा, फसवणूक, चोरी माझ्यातून बाहेर निघून जा आणि माझ्यात परत कधी येऊ नकोस. प्रभू येशू, तुझ्या मौल्यवान रक्ताने मला धुवून स्वच्छ कर. विशेषत माझे बेशुद्ध मन, अवचेतन मन, हृदय, विवेक, स्मृती आणि कल्पना, भावना, बुद्धी आणि संकल्प. प्रभू येशू, तुझ्या मौल्यवान रक्ताने मला धुवा. माझे मेंदू, मज्जासंस्था, रक्तप्रवाह, देह, हाड आणि माझे अंतर्गत अवयव, माझे डोळे, कान, नाक, स्पर्श भावना, जीभ आणि तोंड, हात, पाय आणि लैंगिक अवयव. पिताकडून माझ्याकडे पवित्र आत्मा पाठवा, सत्याचा आत्मा, पवित्रतेचा आत्मा. पवित्र आत्मा मला आपल्या शहाणेपणा, ज्ञान, मार्गदर्शन, समजूतदारपणा, धैर्य, धार्मिकता आणि देवाचा भय या भेटी द्या. हे पवित्र आत्मा आपले फल द्या, जे आहे प्रेम, आनंद, शांती, सहनशीलता, दयाळूपणा, सांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता आणि आत्मसंयम. मला करिश्माई भेट द्या, जे आहे विवेक, बुद्धीचा शब्द, ज्ञानाचे शब्द, भविष्यवाणी, विवेक, आरोग्यदानाची भेट, चमत्कार करणे, विश्वास, भूते काढणे, अनेक भाषा बोलण्याची भेट आणि इतर सर्व भेट ख्रिस्ती समुदाय निर्माण करण्यासाठी आणि पित्याच्या गौरवासाठी. आमेन.